नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 2-3 दिवस झाले आजारी होतो, घसा बसला होता, त्यामुळं काय व्हिडिओ नाही केले. मध्ये पण भरपूर दिवस असे व्हिडिओ नाही केले. पण आता आपण आलो आहे गणेश उत्सवानिमित्त कोकणामध्ये, गावाला चाललो आहे गौरीला. आणि आत्ता आपण आहे हायवेवरती, महाडच्या थोडंसं पुढं आहे, त्या 1.5 तासामध्ये पोचू आपण महाडला. किंवा आपलं 70-80 किलोमीटर अजून राहतं गाव. सो हा व्हिडिओ असणार आहे पुणे टू आपलं गाव. सुप्रभात मित्रांनो. तर आज आम्ही चाललेलो आहे कोकणामध्ये. सोमवार आहे गौरी आणि आज आहे रविवार. वाजलेत 5. तामिनी मार्गे चाललेलो आहे. आपल्या गाडीमध्ये आहे का सगळं व्यवस्थित? रोशनी, मी, दिदू आणि ओंकार. पुढं आहे मम्मी पप्पा, दादा वहिनी आणि छोटू आणि आमचे शिवाज्ञ. सगळे आम्ही मिळून चाललेलो आहे गावाला. आता रात्र आहे, थोडासा अंधार आहे. एक 6-6:30 वाजेपर्यंत उजेड होईल. तुम्हाला दाखवतोच आता तामिनी घाटातला पावसातला नजारा काय असतो ते. चला व्हिडिओला सुरू. सकाळचे एक 6:15 झालेले आहेत आणि आम्ही लागलोय तामिनी घाटाला. माझा थोडा आवाज बसलाय, 2 दिवस झाले खूप आजारी होतो. मला नव्हतं वाटत की व्लॉग बनेल, पण देवाच्या कृपेने आज गळा चांगला झालेला आहे. तामिनी घाटाला लागलो आम्ही आणि तुम्ही आता पाहू शकता घाटातला व्ह्यू पाहू शकता. थोडा अजून पुढे दाखवतो तुम्हाला. हलका हलका पाऊस आहे. बघू आता आपल्याला किती वेळ लागतोय घाट क्रॉस करायला. आपण आता तामिनी घाटामध्ये, तामिनी गावात आहे. घाट सुरू झालेला आहे आणि मागे खूप पाऊस होता मुळशीमध्ये. आता थोडासा पाऊस कमी झाला. पाऊस दिसतोय तामिनी घाटात, पण आपल्याला पाऊस मिळणार. किती तासात आपल्याला घाट कव्हर होतो. घाटामध्ये फुल धुकं आहे. म्हणजे जवळपास गाड्याच दिसणार नाही. 50 मीटरवरचीच गाडी दिसते आपली समोरची, आपल्या पुढच्या गाड्या दिसणार नाही. एवढं धुकं. तर घाटामध्ये असेल तुम्ही तर पार्किंग लाईट चालू करा, जेणेकरून समोरच्या गाडीला समजते. तर आता धबधबे पण तुम्हाला दाखवतो. तर इथं पाऊस आहे त्यामुळे धबधबे पण भरपूर आहेत. पुढे भेटतील तुम्हाला दाखवतो धबधबे. हर हर महादेव. शंकराचं मंदिर. आता इकडे या साईडला धबधबे भेटतील अजून. आणि सगळ्यात टफेस्ट जो रोड आहे तो हा आहे पूर्ण घाटामधला. छोटा रोड आहे आणि वेडीवाकडे वळण आहेत खूपच. त्यामध्ये पाऊस आणि त्यामध्ये धुकं.
डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचं. आता दिसत नाही ते पावसामुळे, पण तिथं जायचं आपल्याला सध्या. छोटी 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 अशी धबधबे तुम्हाला दिसणार आहेत जाताना. तरी आज रविवार आहे, आम्ही लवकर निघालो. तर या रोडला भरपूर गर्दी असते रविवारचं. आणि असे छोटे छोटे धबधबे दिसले लोक थांबतात. अशा तऱ्हेने संपलेला आहे घाट. आणि आता आपण पोहोचलोय मालेगावच्या MIDC रोडला. इथून लेफ्ट घेतला की आता एक 7-8 किलोमीटर आहे तो रोड. पहिला आता चहा पिऊ, बहुतेक चहा पिण्यासाठी थांबला जाता. आता आम्ही पोहोचलो आहे माणगावमध्ये. आणि वरती पाहू शकता तुम्ही कोकण रेल्वे. कोकण रेल्वे फ्री केलेली आहे गणेशोत्सवासाठी बहुतेक. आणि STच्या पण भरपूर गाड्या फ्री आहेत कोकणात जाण्यासाठी. आणि आता आपण पोहोचलो आहे मुंबई गोवा एक्सप्रेस वरती. जी भीती होती ती भीती आमची गेलेली आहे, कारण की इथं लय गर्दी असते. आज गर्दी नाही आहे बघा, कारण आम्ही लवकर निघालो होतो. माणगाव बस स्टॉपला पोहोचलोय. इथूनच आता भरपूर गोष्टी पुढे आहेत, जसं श्रीवर्धन वगैरे याच रूटने. हा रोड छोटा असल्यामुळे थोडं बाकी आहे. कसा हा हे रोड एक सिंगल रोड आहे ना, तर तिकडे डबल रोड होणार, उलट गर्दी कमी होणार. परत डबल रोड. चिपळूण राहिले 99 किलोमीटर, रत्नागिरी 187, गोवा आहे 390. आलं मला चिपळूणला जायचंय. खेडपासून 28 किलोमीटर आहे, म्हणजे 110 किलोमीटर राहिला. ओमकारची इडली संपलेली आहे, पण आमचा काय अजून डोसा आलेला नाही. येतो
थांबलेलो आहे आता. महाडच्या पुढे एक टोल नाका होतोय, नवीन टोल नाका होणार आहे, तिथंच थांबलोय. सो चला, डोसा आलेला आहे आता प्रयत्नानंतर टेस्ट करून बघू. हे आमची बबडी बघा. बबडू हाय कर, हाय. नो हाय कर. कसं आहे करते. हो चला, नाश्ता झालेला आहे आता. फटाफट आता निघू पुढं. चला ओमकार. सो आता पाहू शकतो पुढं कोल्हापूर, खेड, रत्नागिरी. आणि आता आपण आहोत महाडच्या अलीकडे. थोडं नाश्ता वगैरे केला मस्त सगळ्यांनी. इकडे बाबा ओमकार, इकडे मागं दिदू आणि मस्मी. चला आता मागं आपली गाडी आहे, दादा वगैरे. ती काय करते. चला पटापट आता जाऊया आता घरी, फास्ट एकदम. होता कशाडी घाट, तसं वरून फिरून जायला लागायचं. तुला एक नवीन बोगदा सुरू केला आहे. 5 मिनिटामध्ये भरणे लागतो. म्हणजे भरणे लागायच्या अलीकडे हॉटेल अनुस आहे. आणि चल दाखवतो नवीन बोगदा. तर आता पोहोचलो आपण भरणे नाका, पाहू शकता. आता इथून 28 किलोमीटर आपलं गाव आहे. थोडंसं स्वीट्स घेतलं, चहा, टोस्ट, खादी वगैरे घेतलेलं आहे चहासाठी. आणि बघू आता मागून आपली एक अजून गाडी येते, त्यासाठी आपण वेट करतोय. तोपर्यंत आपली माऊ बघा आमची. माऊ फुल खुश आहे, गावाला चालली पहिल्यांदा. चला. खेडमध्ये पोहोचलो आपण. भरणे नाक्यावरती आहे. आणि ही आमची फेमस नदी जगबुडी नदी. आणि हा जगबुडी नदीवरचा पूल रोड खराब झालेला आहे पहिल्या पावसातच. इथून पुढे आमचा वेरळ फाटा, इथून आतमध्ये खोके कुंभाड एक 27-28 किलोमीटर आहे. चला फटाफट आता जाऊ घरी, फ्रेश होऊ. तुम्हाला आमचं घर दाखवतो. आपण खेड रेल्वे स्टेशनच्या पुलावरती, या साईडला राईट साईडला खेड रेल्वे स्टेशन आहे. आतमध्ये लेफ्ट मारला की आपला आलो वेरा फाट्याकडे. गेलं ना त्यामुळं. सो आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या फाट्याकडे. आणि त्यांना लेफ्ट टाकला खोकीला, सरळ गेलं तर ओंकारच्या धामण्यांकडे. आता आपल्याला इकडे जायचं. आपल्याकडे बघा तो निसर्ग बघा कसा आहे, जबरदस्त नदी. आणि हा पूल पडला होता पावसामध्ये, नवीन बांधलेला इकडं. आणि समोर ते बघा धबधबे. हा 5 मिनिटं 5 मिनिटाचं घर आहे. 5 मिनिटं बघा इकडून. आता नवीन पाटी पण लावलेली बघा, कुंभार, शिवाजीनगर. शिवाजीनगर मध्ये खोपी. आणि हा आमचा कुंभारचा तोच पूल घेतो.
सो आत्ता आपण पोचलो आपल्या गावाकडे आणि ही आपल्या गावाची हद्द आहे. इथं आपण नारळ वगैरे ठेवतो. इथं शाळा आहे, तिकडं मंदिर आहे पुढं आणि इथून पुढं आता एक 5 मिनिटावर आपलं घर आहे. चला. तर मित्रांनो सकाळी आमची जर्नी स्टार्ट झाली होती. गावाला आलो होतो. सो 4:45 वाजता निघालो आणि एक 11:30 वाजेपर्यंत पोचलो आम्ही इथे. त्यानंतर आलो, थोडंसं आवरलं, घर वगैरे आवरलं, जेवलो वगैरे मस्त आणि मस्तपैकी झोपलो, थोडी रेस्ट केली. आता सगळे घरचे गेलेत गौरी आणायला आणि मी तुम्हाला चला तोपर्यंत आपलं घर कसं आहे काय ते दाखवतो. सो चला. बघा भरपूर व्हिडिओ दाखवला असेल मी. हा आमचा एंट्रन्स दरवाजा आहे, हे आमचं सभामंडप आहे, हा आमचा पाळणा आहे, आमच्या आजोबांनी बनवला आहे पाळणा. आणि हे बघा असं अजून एक एंट्रन्स परत वरती, परत एक छोटंसं सभामंडप आहे. असं ही जोडी लावली होती बाबूसाठी. सो हे बघा. त्याच्यानंतर सो बघा ही एक रूम आहे आपली अशी इथं मस्तपैकी. इथं सगळे आम्ही बसतो, जेवण वगैरे करतो. इथं आपली टी व्ही. सो हा एक आपला व्हिडिओ आहे. इकडं आपला फ्रीज वगैरे आहे, तिकडं देवार आहे आपला. त्यानंतर हे आहे आपलं किचन, मोठंसं असं किचन. इथून इथपर्यंत इथं आहे संडास बाथरूम आहे. इथं एक रूम आहे आणि असंच एक पलीकडं रूम आहे आणि वरती माळा आहे. सो आणि इकडं अजून आहे आपलं पडवी आहे. थांबा लाईट लावतो मी. लाईट नाही आहे, हे बघा पडवीची रूम आहे. आणि इथं आहे असं आपलं हे परसावण. आता सगळं पावसाळ्यामध्ये आलं, सगळं असं गवत उगलं आहे, हे सगळं आपल्याला साफ करायला लागणार आहे. सो असं आपलं परसावण इकडं आहे आणि इथं आपली अशी फाटी वगैरे आणि इथं आपली अशी चूल आहे. सो असं आपलं घर आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.